स्वागत आहे रिग्नेश 11 राहणार तसेच विलास स्पोर्ट्स राहणार आणि आमच्या स्पर्धेचे जनक ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे अध्यक्ष त्याचप्रमाणे विद्यमान उपसरपंच राहणारचे आणि नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सर्वांनी प्रतापशेठ पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण मित्रांनो पाहतात आणि या स्पर्धेला लीड करण्याचे कार्य त्यांचे सुपुत्र रिग्नेशजी पाटील यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि तसेच विलास स्पोर्ट्स राहणार आणि रिग्नेश 11 राहणार या दोन्ही टीमचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन। सर्वांचं हार्दिक स्वागत। सामना अतिशय चांगला मैदानाच्या आतमध्ये टीम वडवली विधानसभा विपक्षामध्ये रिग्नेश 11 गोडसेवी ड्राइव्ह करत असताना विशाल पाटील डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत। सिंगल रन दरम्यान मिळेल। हा सामना जर आपण पाहिला तर 4 षटकांचा हा सामना आहे आणि वडवली बी टीमला ही देखील गोष्ट ठाऊक असेल की नाईट सेशन आहे। 4 ओव्हर मिनिमम 40 पर्यंत जर आपण पोहोचतोय 10 ची सरासरी देखील एक चांगली सरासरी एक चांगला टोटल 40 ते 45 एक चांगला टोटल असू शकतो। तीच गोष्ट माइंड मध्ये असेल आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवात अगदी महत्त्वाची आहे आणि त्याची जिम्मेदारी नेहमी ज्यांच्या खांद्यांवरती असते ऋतिक पाटील। कारण स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये की तर मात्र प्लेयर ऑफ द टुर्नामेंट होता पण त्याच्या पाठोपाठ ज्याने खऱ्या अर्थाने फार चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये केला होता ते नाव म्हणजे ऋतिक पाटील आणि बेस्ट बॅट्समन त्या स्पर्धेचा ऋतिक राहिला होता। धीमा गतीने टाकला पूल करायचं होतं हवेमध्ये गोल्डन विकेट मिळू शकते का? कॅच ड्रॉप आय थिंक पवन खेने होते आणि पवनच्या माध्यमातून ही कॅच ड्रॉप आणि ती देखील कोणाची? ऋतिक पाटील। फार मोठी संधी मी तर म्हणेन इथनं गमावलेली आहे। ऋतिकची विकेट जर इथनं मिळाली असती तर अगदी पहिल्या षटकापासून या मॅच वरती पकड मजबूत करण्याची जी मनशा आहे गोडसे बी टीमची ती साकार होऊ शकली असती पण तसं काही होणार नाहीये। कॅच ड्रॉप झालेली आहे। जीवनदान दरम्यान ऋतिक पाटीलला दरम्यान मिळेल आणि जीवनदानचा फायदा कशा प्रकारे तो घेईल कारण पहिलं षटक प्रगतीपथावरती यावेळेस लॉफ्टेड फटका लास्ट बॉल वरती कॅच ड्रॉप। आता जखमेवरती मीठ सोलण्याचं कार्य मैदानाच्या हातामध्ये ऋतिक पाटील करतो। ऋतिकचा बॅटमधनं हा पहिला धमाकेदार फटका चौकार। काय जबरदस्त फटका ऋतिक पाटील जीवनदान मिळालं आणि त्या जखमेवरती मीठ चोळायचं काम आता मात्र करतोय। समोरच्या दिशेने फ्लॅट बॅटे स्ट्रोक मिड ऑफला क्लिअर केलं। दोन्ही फिल्डर पाठलाग जरूर करतात आणि फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली लॉंग ऑन क्षेत्रामध्ये। मिड ऑफचे जे फिल्डर अगदी वेगाने धावले जे फिल्डर मिड ऑफला होते राहुल खेने होते त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली। बट जे जीवनदान मिळालंय ना त्याचा फायदा घ्यायला आता ऋतिकने देखील सुरुवात केली आहे कारण चौकार आला त्यानंतर समोरच्या दिशेने एक वेल कॉन्फिडंट फटका त्याचा आपल्याला पाहायला मिळाला। नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट भावेश यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं हवा तसा बॉल अगदी बॅटवरती आलेला नाहीये। डीप मिड विकेटला पवन होता आणि अगदी स्क्वेअर लेगचे फिल्डर पोहोचतात बॉलपर्यंत तोपर्यंत इथनं पूर्ण केली जाईल ही एक सिंगल धाव फळक या एका धावेच्या मदतीने आता ठीक जाऊन पोहोचला 10 वरती आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त। कोणत्याही प्रकारे विकेट न गमावता चेंज द गेम वडवली बी टीमने बनवलेले आहेत या पहिल्या षटकामध्ये 10 धावा। नक्कीच आजचा दिवस आपण पाहिला उद्याच्या दिवसामध्ये देखील मोठमोठे ग्रामीणचे संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील। आज पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा म्हणजे नाईट फॉर्मॅटमध्ये आजचा पहिला दिवस होता। उद्या या स्पर्धेचा 5वा दिवस असेल आणि दुसरी रात्र पहिली मॅच असेल टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष टीम प्रिन्स 11 कासार वडवली। सो दोन्ही संघांना विनंती असेल की तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये रिपोर्ट करायचा आहे। त्यानंतर गावदेवी बालकुम विपक्ष आदी 11 वाकलन त्यानंतर रिग्नेश 11 दारावे विपक्ष कुशल स्पोर्ट्स सापार्डे त्यानंतर निमेश 11 दारावे विपक्ष कुशल स्पोर्ट्स सापार्डे त्यानंतर ऐरोली कोळीवाडा विपक्ष भूमी 11 मांडा त्यानंतर साई स्पोर्ट खारबा विपक्ष महापोली त्यानंतर विहान 11 नांदकर विपक्ष RMSK YCC मुरबी त्यानंतर जय बजरंग कारिवली विपक्ष जरीमरी काटई। सो सर्व संघांना विनंती अगदी दिलेल्या वेळेमध्ये रिपोर्ट करणं फार गरजेचं आहे। शिस्तबद्ध स्पर्धा आणि या शिस्तबद्ध स्पर्धेमध्ये
आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये मॅच भरपूर चांगली. सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्कवरती पवन आपल्याला पाहायला मिळतोय. पवनने लास्ट ओव्हरमध्ये कॅच ड्रॉप केली होती, आता तो स्वतःच गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. आणि समोर ऋतिक पाटील. ऋतिक साठी पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल हवेमध्ये आणि फिल्डर आहेत उपस्थित. भावेश होते सेफ हँड्स, मिस्टेक होणार नाहीये, कॅच पकडली जाईल. लास्ट ओव्हर मध्ये पवनने कॅच ड्रॉप केली होती, पण आता सेकंड ओव्हर मध्ये जसा गोलंदाजीसाठी आला पहिल्याच बॉल वरती सफलता मिळेल. जावं लागेल ऋतिक पाटीलला वापस. अगदी इन ऍक्शन मध्ये आपण ते दोन खेळाडू पाहिले ज्या खेळाडूंना भिवंडी क्रिकेटचं नाव साता समुद्रा पार नेलं. बघा या पहिल्या षटकामध्ये भावेश पवार गोलंदाजी करत होता, झेल ड्रॉप केली होती पवन केनेनं, मात्र पवन केने गोलंदाजी ट्रॅकवरती आला आणि झेल कंप्लीट केली भावेश पवारनं. हे दोन खेळाडू प्राऊड ऑफ भिवंडी क्रिकेट, भावेश पवार आणि पवन केने. अप्रतिम खेळ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो या भिवंडी विभागामध्ये. आणि गोरसे बी संघाचं नाव का सातत्याने पुढे आहे हे दोन्ही खेळाडू आपल्याला दाखवत असताना. धाफुलकावरती धावा स्थिर आहेत, 10 धावा. येस, फर्स्ट ओव्हर मध्ये आपण पाहिलं होतं की भावेशच्या गोलंदाजीवरती पवनने कॅच ड्रॉप केली, बट पवनच्या गोलंदाजीवरती भावेश कॅच ड्रॉप करणार नाही. एक चांगली कॅच त्याने पकडली गेली. भावेश पवारांच्या माध्यमातून लॉंग ऑनला पहिली सफलता. आता क्रमांक 3 वरती आणखी एक प्रमुख खेळाडू वडवली बी टीमचा कमलेश पाटील इन ॲट नंबर 3. कमलेश लास्ट मॅचचा हिरो देखील, कारण 34 धावा त्याने बनवल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना देखील 2 सफलता कमलेश पाटीलला मिळाल्या होत्या. कमलेशाला पहिलाच बॉल फेस करत असताना फुल लेंथ टाकला, फॉलो केलं खऱ्या अर्थाने कमलेशला. पाकिलं होतं पवनने की फार शफल झाला, पूर्णपणे पाकिलं आणि त्याप्रमाणे लाईन ऍडजस्ट केली आणि लेंथ देखील ऍडजस्ट केली. निर्धाव चेंडू धर्माडीत नाही येतोय. एक डॉट बॉल देखील आता प्रेशर वाढवणार आहे वडवली बी टीम वरती. पॅन वरती टाकलाय, फुल टॉस आहे, गॅप मध्ये आहे, बट फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचतात. तोपर्यंत दरम्यान दुसरा धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. अपील देखील केली जाते, पवन अजून देखील अपील करतोय आणि अंपायर्सने सांगितलं की बॅटर विशाल पाटील सेफली क्रीज मध्ये पोहोचले. तीच गोष्ट खेळाडूंना खऱ्या अर्थाने ती अंपायर्स सांगतात. चला विनंती असेल की फिल्डिंग सेट करा. टीम गोरसे बी फिल्डिंग सेट करायची, जास्त वेळ प्लीज खर्च नका करू, कारण अजून देखील भरपूर साऱ्या मॅचेस बाकी आहेत. सो प्लीज फिल्डिंग सेट करा, सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. चला विनंती असेल, दोन्ही संघ अप्रतिम खेळ दोन्ही संघांचा सातत्याने पाहायला मिळत असतो. वडवली बी असो, गुरसई बी असो, कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये हे दोन संघ आपापसामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. त्यामुळे बऱ्याच खेळाडूंच्या स्ट्रेंथ दोन्ही संघांना माहिती आहेत. त्या अनुषंगाने सध्या तरी खेळ पाहायला मिळतोय. आणि पवन केनेला एक बेनिफिट सुद्धा आहे की क्विकेस्ट ॲक्शन त्याची देखील आहे, म्हणजे अतिशय वेगानं तो षटक कंप्लीट करत असतो. भावेश पवारचा देखील मी हेच उल्लेख करेन की वारंवार जलद गतीने तो षटक कंप्लीट करतो. याचा बेनिफिट पूर्णपणे गोलंदाजी करत असताना त्या टीमला होतच असतो. पवन केने पुन्हा सज्ज झाला समोर कमलेशा. मागच्या मॅचमध्ये अप्रतिम बॅटिंग त्यानं केली. या मॅचमध्ये आता मात्र सेट होण्याची संधी नाही आहे, कारण 4 षटकांची मॅच. चला थोडी घाई करायची आहे. टीम गोरसे बी लॉफ्टेड फटका, फटक्यामध्ये किती ताकद आहे. पुन्हा एकदा भावेश पोहोचलेत आणि भावेशने कॅच देखील पकडलेली आहे आणि आणखीन एक धर्माडीतनं सफलता मिळेल. कमलेशला देखील आता विश्वास होत नाहीये, कारण ज्याप्रमाणे मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक होता असं वाटलं की काऊ कॉर्नरला क्लिअर केलं जाईल की काय, बट सफलता मिळेल. नवीन फलंदाज मैदानात आता मध्ये शुभम पाटील
दरम्यान क्रमांक 4 वरती येतो. बघा सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगली होती, 10 धावा पहिल्या षटकामध्ये आला, बट त्यानंतर पवन केनेचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो, कारण 4 चेंडू आतापर्यंत पवनने टाकलेत, 2 सफलता त्याला आतापर्यंत मिळालेल्या आहेत आणि फक्त 2च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. बघा 4 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे आपल्याला 4ही वेगवेगळे गोलंदाज पाहायला मिळणार आहे. त्या अनुषंगाने बघा प्रत्येक गोलंदाजावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, बॅकअप प्लॅन नाही आहे. ज्याच्यावरती विश्वास दाखवला जाईल त्याला त्याच्या परीने चांगलं कार्य करायचं आहे आणि सध्याच्या घडीला चांगलं कार्य या दुसऱ्या षटकामध्ये आपल्या टीमसाठी पवन केने करतात. राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह करत असताना दरम्यान बॉल इनफिल्ड मध्ये आहे. आता दरम्यान डीप मिड विकेटचे फिल्डर वेगाने येतात, पण चांगला तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये सहजरित्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातील. धाव फलक या 2 धाव्यांच्या मदतीने आता पुढे जातोय. 14 14 धावा धाव फलकावरती. सध्या तरी कुठे ना कुठे काउंटर अटॅक करणं गरजेचं आहे, कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना, लिमिटेड ओव्हर आता मात्र झाली आहेत आणि या लिमिटेड ओव्हरमध्ये 40-50+ टोटल, कारण समोर गोरसई बी संघ आहे. त्या अनुषंगानं आता टोटल उभारणं फार गरजेचं राहील. पवन केने चांगली गोलंदाजी, मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाहीये पवन केनेच्या माध्यमातून, परंतु स्ट्रायकिंग एंडला बॅटर विशाल पाटील. अगदी बरोबर उल्लेख केला. काउंटर अटॅक फुल लेन टाकलाय, ड्राईव्ह करायचा होता, निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतोय. काउंटर अटॅक करायचा आहे, माइंडसेट देखील तोच आहे, बट गोलंदाजी सध्या सगळीला अव्वल दर्जाची सुरू आहे पवनच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलक आहे 14 आणि आतापर्यंत विकेट्स गमावलेले आहेत 2. टीम वडवली बी ने अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अगदी मी म्हटलंच होतं इनिंगच्या सुरुवातीमध्येच की 40 पर्यंत जरी पोहोचले तरी सुद्धा एक कॉम्पॅटिटिव्ह टोटल, एक फायटिंग टोटल या परिस्थितींमध्ये, या कंडिशन्समध्ये त्या आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अंतिम 12 चेंडूंवरती आक्रमकरित्या बॅटिंग करावे लागेल. त्याची जिम्मेदारी विशाल पाटील आणि शुभम पाटीलला आता घ्यावी लागेल. निश्चित विशाल, मी उल्लेख देखील केला होता, वडवली बी विपक्ष गोरसई बी अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो ही बॅटल, त्यामुळे प्रत्येकाचे स्ट्रॉंग झोन माहिती आहेत. त्या अनुषंगानं 40+ टोटल, कारण डिफेंड देखील करू शकते वडवली बी, बॉलिंग अटॅक तेवढा चांगला आहे, परंतु आता 40+ पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. ही जबाबदारी आता विशाल पाटील आणि शुभम पाटीलला स्वतःच्या अंगावरती घ्यावी लागणार आहे. 3रं षटक घेऊन गोलंदाज कपिल केने आपल्याला पाहायला मिळतील. साइडआर्म ॲक्शन या गोलंदाजाची अनेक वर्ष भरपूर चांगली गोलंदाजी कपिलची देखील आपल्याला पाहायला मिळते. मॅच विनिंग गोलंदाज कपिल केने सज्ज झाला. पहिला चेंडू पूल केलाय, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही मिस्टेक नाहीये. बॅटच्या अगदी खालच्या बाजूला चेंडू लागला, ज्या दिशेला खेळायचं होतं त्या दिशेला चेंडू देखील गेला नाहीये. विकेटचं पतन, धक्का लागतोय. दुसरा तिसरा धक्का लागलाय, अगदी मोठा विकेट. विशालला देखील माघारी परतावं लागलाय. आता मात्र जबाबदारी घेऊन खेळ करणं गरजेचं आहे. 3 विकेट गेल्यात. कपिल केने उल्लेख केला होता मॅच विनर गोलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानं घेतली आहे, म्हणजे सांगून दिल्यात, आशा अपेक्षा स्पष्ट केल्यात. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी कपिलची होती आणि या मॅचमध्ये देखील विकेटनं सुरुवात. कॉन्फिडन्स असेल कपिलकडे. डेफिनेटली कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा. आत्मविश्वास जर असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही चांगला खेळ करू शकता आणि आत्मविश्वासाने या षटकामध्ये सुरुवात गोलंदाज कपिल केनेने आतापर्यंत केलेली आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, पूल केला, हा देखील मिस टायमिंग. पुन्हा एकदा फिल्डर डाऊन दी बॉल, पुन्हा एकदा कॅच पकडली जाईल आणि आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक धक्के लागतात. 4थ्या फलंदाजाला आता माघार घ्यावी लागेल. बघा, नाईट क्रिकेटचा असर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी टायमिंग झालं होतं, मिडलिंग देखील झालं होतं, फक्त ताकद थोडीशी कमी पडली.
आणि आणखीन एका विकेटचं पतन. एका वेळेला ॲक्शन रिप्ले झालाय की काय असं पाहायला मिळालं. फटका चांगला होता, कोणताही डाऊट नाही आहे, परंतु ताकद थोडीशी कमी पडली आणि माघारी परतावं लागलं. तू चल मे आया, बॅक टू बॅक दुसरा धक्का ऑन अ हॅट्रिक कपिल केणे. बघा सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये भरपूर साऱ्या हॅट्रिक्स पाहिलेल्या आहेत आपण. आय थिंक 3 हॅट्रिक आम्ही पाहिला. पण आता ग्रामीण क्रिकेटला सुरुवात झाली. पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? हॅट्रिक बॉल सोडून दिला, दिशा खराब, अतिरिक्त रन दरमाडीतनं मिळेल. लाईन खराब, हॅट्रिक बॉल होता. कदाचित विकेटसाठी अटेम्प्ट करायचा होता, फुल लेंथ अदरवाईज गुड लेंथ स्पॉटवरती बॉल टाकायचा होता, पण वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कपिलचा पाहायला मिळतो. अतिरिक्त रन. नेक्स्ट बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑनचा फिल्डर थोडा वाईडिश, बट भावेश प्रयत्न चांगले केले, बट भावेशच्या प्रयत्नांना आता यश मिळणार नाहीये कारण हा बॉल निघून गेला. लॉंग ऑनला बीट करून बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी सरळ डाऊन द ग्राउंडच्या अंदाजानं खेळून काढला. भावेश पवार होते परंतु त्यालाही रोखता आलं नाहीये आणि 4 धावेनं धावफलक 19 वरती. 19 ऑन बोर्ड, 19 धावा. गोलंदाज सज्ज झाला. बघा सध्याच्या घडीला मी म्हणेन 35 पर्यंत जरी पोचू शकले. कंडिशन ज्याप्रमाणे आहेत, बॉल इझिली ट्रॅव्हल होत नाहीये, मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. त्या अनुषंगाने चॅलेंजिंग टोटल जर पाहिलं तर 35 देखील असू शकतं आणि तिथे पोहोचण्यासाठी इथनं एक पार्टनरशिप हवी आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग, रॅपिड थ्रो, बट 2 धावा पूर्ण केल्यासाठी. तिसरीसाठी नकारला. 2 धावा मिळतील. धाव फळक या 2 धाव्यांच्या मदतीने आता 21 धावा धाव फळकावरती. अजून देखील या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून देखील बघा लेट नाईट जवळ आपण पाहिलं घड्याळामध्ये वाजलेला आहे 2:06, बट तरी सुद्धा आज अजून देखील 2,500पेक्षा देखील जास्त प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. तुम्हा सर्वांचं स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण हीच तर खऱ्या अर्थाने मेहनत विलास स्पोर्ट्स राहणार असो, रिग्नेश शिलमन राहणार, स्वतः कुमार रिग्नेश पाटील असो, यांची मेहनत दरम्यान सार्थक ठरताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि इथनं याच दरम्यान आणखीन एक सफलता कपिलला मिळेल. 2 विकेट या अगोदर मिळाले होते आणि या एका षटकामध्ये ही तिसरी सफलता कपिलला मिळत आहे. आता 5वा धक्का लागला. अर्धी टीम डगआउटमध्ये. नक्कीच अगदी चालाकी केली कपिल केणेनं देखील. अराउंड द विकेट न आला आणि त्या अनुषंगानं कुठे ना कुठे चांगल्या टप्प्यावरती चेंडू फटका खेळण्याच्या नादामध्ये फसला बॅटर आणि त्रिफळा उद्ध्वस्त झाला. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागलाय टीम वडवली बी संघाला. भरपूर चांगली मॅच सध्या पाहायला मिळतीये. 2,500हून जास्त प्रेक्षक सध्या यूट्यूबवरती पाहतायत. कारण क्रेज आहे विलास स्मृती चषक 2024ची, गुरसई बी ची, वडवली बी ची, हीच तर क्रेज आहे. नक्कीच फॅन वाट बघत असतात की गुरसई बी संघ कधी खेळणार आहे, वडवली बी संघाची मॅच कधी आहे. आणि सध्या ती मॅच रंगली आणि प्रेक्षक देखील भरपूर आनंद घेतात. शफल झाला, हुक केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर, कॅच ड्रॉप. बघा ही देखील संधी जरूर होती, बट प्रयत्न थोडे कमी पडले की काय हेच वाटायला लागलं. कारण एका मोमेंटला असं वाटलं की जितका काळ बॉल हवेमध्ये होता ही कॅच होऊ शकली असती, बट प्रयत्न थोडे कमी पाहायला मिळाले. आणि दरम्यान रनसीतनं या चेंडूवरती पूर्ण झाल्या या 2 आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त झालेला आहे. अवघ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलक आहे 23 आणि विकेट्स आतापर्यंत गमावलेले आहेत 5. नक्कीच अगदी विचार केला ना तर आता शेवटचं षटक आहे आणि 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याची गरज टीम वडवली बी संघाला करावी लागणार आहे. कारण भावेश पवार अप्रतिम षटक त्याने हाताळलं, 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर पवन केने फक्त 4 धावा पवननं खर्च केल्या. त्यानंतर कपिल केने आला, 9 धावा खर्च केल्या, 3 विकेट देखील त्याने मिळवलं. आता शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा बनवता येतील? 23 धावा बनल्यात. उल्लेख करत होतो 40+ जाईल का, आता 35+ कुठे ना कुठे जाणं फार गरजेचं राहील टीम वडवली बी संघाला. किशोर मुकादम आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. किशोर मुकादम आपल्याला पाहायला मिळतील. अगदी या षटकामध्ये 15 ते 20 धावा कुठून ना कुठून बनवणं गरजेचं आहे टीम वडवली बी संघाला. तेव्हा या मॅच मध्ये पूर्ण जिवंत असेल.
23 धावा बनल्यात. अजून किती प्लस होतील? किशोर मुकादम पहिला चेंडू उडवलाय. खेळाडू तैनात आहे, दूरचा प्रवास करतोय, चेंडू खाली आलाय. कोणतीही मिस्टेक त्यानं केलेली नाहीये. टिपलाय झेल आणि आणखीन एक विकेट फेल. बॅट्समन बाद. 5वा विकेट. 6वा विकेट गेला आणि त्यामध्ये 5 कॅचेस, 1 त्रिफळा उद्ध्वस्त, 1 बोल्ड केलाय. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत टीम गोरसई बी संघाकडनं पाहायला मिळाली आहे. आणि अजून देखील अगदी विचार केला तर येणारा 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती प्रत्येक भावेश पवारला वगळलं तर पवन केनेनं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली, त्यानंतर कपिल केनेनं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. आता किशोर मुकादम आला आणि त्यानं देखील पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आहे. म्हणजे कॉन्फिडन्स आणतात पहिल्याच चेंडूवरती आणि त्या अनुषंगाने पुढचे 5 चेंडू देखील किशोर मुकादम टाकेल का, हा आता प्रश्न असेल. न्यू बॅटर कल्पेश आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटचा उल्लेख केला तर शेवटच्या 11वा जो 12वा देखील खेळाडू असतो त्याच्यापर्यंत ती बॅटिंग लाईनअप असते, परंतु सध्या ती बॅटिंग करणं गरजेचं. 5 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. 5 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येऊ शकतात का, हा प्रश्न आता वडवली बी संघाच्या बॅटरला किशोर मुकादम समोर असेल. बॅटर कल्पेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. किशोर सज्ज झालाय. यावेळेस बघा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळती आहे किशोर मुकादमची. प्रचंड मेहनत किशोरची देखील. पुन्हा सज्ज झाला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसला गेला. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते किशोरच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. शेवटचा षटक आहे, मी उल्लेख केला की 2 मोठे फटके येतील का, 12-15 धावा प्लस जातील का. धावफलक स्थिर 23. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला खेळाडू आहेत, एक सिंगल दरम्यान कंप्लीट. चांगला थ्रो. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 24 रन्स ऑन बोर्ड. चोवीस धावा धावफलकावरती. मोठा फटका येईल का. किशोर मुकादम आडव्या बॅटनं खेळण्याचा पुन्हा प्रयत्न केला बॅटरनं. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. बायच्या रूपाने एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक 25. कौतुक करेन किशोर मुकादमचं. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये देखील एक बायची सिंगल आहे. एक विकेट आली आहे. शेवटचा अंतिम बॉल. किशोर मुकादम यावेळेस उडवलाय. चेंडू हवेत, चेंडू खाली स्वतः गोलंदाज. झेल झाली आहे ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2च धावा आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 27. 27 धावा बनल्यात आणि 28 धावांची गरज. यानंतरची मॅच टीम आरसीसी पेठ विपक्ष टीम टेंबिवली. नक्कीच या स्पर्धेचे वन मॅन शो प्रतापजी पाटील यांना विनंती करेन आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टेंबिवली विपक्ष पेठ अशी मॅच. नाण्याच्या एका बाजूला स्वागत कन्स्ट्रक्शन, दुसऱ्या बाजूला विलास स्मृती राहणार. असा कॉल आहे. राणा असा कॉल होता आणि स्वागत कन्स्ट्रक्शन आले. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
येस, नाणेफेकी जिंकली आहे. फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. नाणेफेकी जिंकली आहे टीम टेंबिवली संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सामना 4 षटकांचा असेल. कोठेही जाऊ नका. मॅच रंगली आहे. गोरसई बी विपक्ष वडवली बी. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील विशालजी पाटील आणि त्याच्या समवेत करण कायन सर. थँक्यू. थँक्यू सो मच साहिलजी. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विलास स्पोर्ट्स रानाल व तसेच रिग्नेश 11 रानाल आणि या विभागाचे भाग्य विधाते समाजसेवक तसेच भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष, रानाल गावचे विद्यमान उपसरपंच तसेच नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण पाहतायत स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. चालू सामन्याच्या दिशेने जाऊया. सेकंड इनिंगला आता सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करतोय करण गार्डन सरांचं. थँक्यू सो मच विशाल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 आणि उद्याचा दिवस कसा असेल जरूर ती चर्चा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय प्रतापशेठ पाटील, त्यांचे चिरंजीव रिग्नेशजी पाटील आणि संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम त्या ठिकाणी आहे. आदरणीय प्रतापशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा आपण पाहतो. आजची खरं तर चौथी रजनी. मागच्या 3 दिवसांमध्ये आणि आजचा चौथा दिवस डे फॉर्मॅटमध्ये देखील आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली. मात्र आजपासून डे नाईट फॉर्मॅटला देखील सुरुवात झालेली आहे. बरेचसे संघ आपल्याला यंदाच्या पर्वामध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये 40+ फॉर्मॅट असेल, सिटी इमर्जिंग असेल, ग्रामीण फॉर्मॅट, नवीन 40+, अशा बऱ्याचशा फॉर्मॅट्समधून बरेचसे संघ या ग्रामस्थ मंडळ राहणालच्या क्रीडा नगरीमध्ये येत आहेत. आज तर त्यामध्ये विक्रम देखील आपल्याला पाहायला मिळाला. बिकॉज आज संध्याकाळपासून ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट या ऑनलाईन आमच्या चॅनलवरती 1.5 लाखाचा वरती प्रेक्षकांनी हजेरी लावली आणि इथे देखील मी म्हणेन 5000च्या जवळपास प्रेक्षक उपस्थित होते. त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत आदरणीय प्रतापशेठ पाटील आणि स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहनाल यांच्या वतीने. मॅचला होईल सुरुवात. टार्गेट 28 धावांचे. आघाडीची जोडी सूरज केणे आणि संदेश केणे, तर कमलेश पहिला चेंडू घेऊन. व्हेरी फर्स्ट बॉल वाईड यॉर्कर बँक ऑन टार्गेट. कमलेशने जर तो या सेटअपने बॉलिंग केली, विकेट जर आले, डॉट बॉल जर आले तर 28 धावा ऑन पेपर गोरसई बी साठी. अथवा मग आपल्याला ज्या छोट्या वाटतात वडोली बीच्या गोलंदाजांनी जर चांगली बॉलिंग केली तर त्या धावा मोठ्या बनू शकतील. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर वडोली बी टीमला हाच विचार करायचा. पहिल्या सत्रामध्ये जे झालं त्याला आपण चेंज नाही करू शकत, बट 28 कशा प्रकारे डिफेंड केल्या जाऊ शकतात तसा विचार करणं गरजेचं. आणि खीन एक चांगली डिलिव्हरी बघा, जस्ट उल्लेख केला गेला की जर इथनं चांगली गोलंदाजी झाली तरी 28 देखील डिफेंड करण्यासाठी पुरेपूर आहेत. निश्चित निश्चित ते मात्र शंका नाही यामध्ये. मी त्याच गोष्टीचा उल्लेख केला. गोलंदाजी आक्रमक झाली, डॉमिनेट करणारी झाली, विकेट आले, डॉट बॉल आले. ऑन पेपर 28 धावा छोट्या वाटतायत, त्या मोठ्या व्हायला टाइम लागणार नाही. कारण कमलेश पाटील देखील एक चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतो. मग ज्या रिदमचा मी उल्लेख केला, बॅक टू बॅक जर आपण पाहिले तर 3 सलगचे निर्धाव आणि निर्धाव ऊर्जा संचारित करणारे आहेत. एक्स्ट्रा पेसने बॉल टाकला, बॉल स्किड झाला. कॉन्क्रीट विकेट आहे त्यामुळे मागचा प्रिव्हियस बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. टेक ऑफ झाला नाही आणि जो बाउन्स फलंदाज सूरज लावा होता तो बाउन्स नव्हता, त्यामुळे तिसरा डॉट येतोय. वाढणार आहे प्रेशर. धावा जरी जास्त नसल्या तरी प्रेशर वाढेल. लागोपाठ तिसरा डॉट. चौथा उडवला, मिस टाइम. गॅप मध्ये बॉल आहे. लॉंग ऑनला आपण पाहतोय फिल्डर येतोय. थ्रो आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी असेल, मात्र या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील अटेम्प्ट ते करू शकत होते रनआउट साठी. स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला त्याने कमलेशने. हा कुठेतरी चुकीचा निर्णय मी म्हणेन. धावा मिळतात 2 चौथ्या बॉलवरती. खातं उघडलं रिग्नेश 11 गोरसई बीचं.
बघा जर आपण विचार केला तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती देखील प्रयत्न जर कमलेश केला असता तर रनआउटची शक्यता तिथे देखील होती, पण त्याच्या माइंडमध्ये कुठे ना कुठे सूरज केनेची विकेट चालली होती. त्या अनुषंगाने जसा बॉल त्याने कलेक्ट केला तो डायरेक्टली विकेट किपिंग एंडला त्याने थ्रो केला. आणि जर आपण पाहिलं तर इथनं 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. एका एका धावेचं महत्त्व आता भरपूर आहे. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. स्वीपचा फटका गॅप मध्ये आहे. गॅप शॉट सिलेक्शन सूरज केनेचा बॅटमधनं हा क्लासिकल स्ट्रोक चौकार. कॉपी बुक स्टाईल. एका वेगवान गोलंदाजाच्या विरुद्ध स्वीप हा फटका खेळणं इझी नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात पुन्हा एकदा. डावा पाय पुढे आला तर उजवा पाय पहा अँगलने तो मागे गेला आणि त्यानंतर हा स्वीपचा फटका सजवलाय सूरज खेळेने. चौकाने धावसंख्या आपण पाहतोय ती 6 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू. ओहो पेस व्हेरिएशन. अपील स्ट्रॉंग होती पण स्पष्टपणे दिसते की यावेळेला हा चेंडू मांडीला यस थायला ब्रश झाला. योग्य निर्णय अंपायर्स कडून. बॅट्समन सेफ आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 28 धावा चेस करत असताना रिग्नेश 11 गोरसे बी ऑन 6 फॉर नन. साला नाबाद. बघा नवीन 40+ चा जो शेड्यूल आहे तो देखील उद्याचा जो शेड्यूल आहे तो मी तुमच्यापर्यंत याची माहिती पोहोचवतो. पहिला सामना ठीक उद्या त्या सामन्याला 9 वाजता सुरुवात होणार आहे, म्हणजे 9:15 वाजता स्वराज्य कशिळी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला लढत देताना दिसणार आहे. नंदकिशोर खारबाव ठीक 9:15 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जो संघ उशिराने येईल त्या संघाला डायरेक्टली पेनल्टी दिली जाईल, ही महत्त्वपूर्ण सूचना. त्यानंतर दुसरा सामना पायगाव विपक्ष आई जोगेश्वरी जुनांदुर्की लढत असेल. या संघाने ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर जय बजरंग कारिवली बी त्यांच्या विपक्षामध्ये सिद्धिविनायक अंजूर संघ आपल्याला लढत देताना दिसेल. या दोन्ही टीम्सने ठीक 10 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करायची आहे. आणि त्यानंतर जी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे कालिका माता कालवार आपल्याला लढत देताना दिसेल जॉली स्पोर्ट्स कामतगड सोबत. या टीमने 11 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करायची आहे. आणि त्यानंतर बंद्रा मारुती काल्लेर त्यांच्या विपक्षामध्ये वीर तानाजी दापोडे या दोन्ही टीम्सने 12 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करायची आहे. आणि बघा जी वेळ तुम्हाला दिली गेलेली आहे त्या वेळेवरती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये रिपोर्टिंग करायचीच आहे. जो संघ वेळेवरती उपस्थित नाही राहणार कदाचित षटकं कमी केले जातील, कदाचित पेनल्टी देखील दिली जाऊ शकते. आता आपण जाऊया चालू सामन्याच्या दिशेने, कारण सध्याच्या घडीला एक रंगतदार लढत, एक पॉवरफुल बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल मैदानाच्या हातामध्ये. पहिलं षटक समाप्त झाले 6 धावा, म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूंवरती इथं हा सामना जिंकण्याकरिता इथं आवश्यकता असेल 22 धाव्यांची. अजून देखील लढत कायम आहे, प्रयत्न सुरू आहेत टीम वडवली बीसे. बरं त्या प्रयत्नांना यश मिळेल का हा प्रश्न आहे. पायांवरती टाकायचा होता डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. एक खऱ्या अर्थाने अतिरिक्त रन इथनं टोचणारी आहे. तुम्हाला एक रन वाचवायचे, कारण हीच एक रन तुम्हाला लढण्यासाठी मदत करणार आहे. हा दृष्टिकोन सध्याच्या घडीला ठेवावा लागेल. चेंज द गेम वडवली बी टीमला. बघा नावामध्ये चेंज द गेम आहे, पण इथनं ही गेम चेंज टीम वडवली बी करेल का? जरूर जरूर, कारण नावांची इन्व्हेस्टमेंट कमी. या क्षणाला तुम्ही एक्स्ट्रा रन खर्च करू शकत नाही. रनवे मध्ये थोडा त्याला पुन्हा अडथळा होतोय. चाललाय तो बॉलिंग मार्क वरती. बघा विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की बघा रन्स कमी आहेत, त्या अनुषंगाने इकॉनॉमिकल गोलंदाजी प्लस तुम्हाला विकेट्स देखील हवेत. ती गोष्ट महत्वाची. विकेटसाठी जावं लागेल. सेकंड ओव्हर ऋतिक पाटील फुल लेन टाकला, मिस टायमिंग, हवेमध्ये बॉल, कॅच पकडली जाईल का? दोन फिल्डर आले, बट कम्युनिकेशनचा अभाव. ज्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला 50% चान्सला देखील 100 मध्ये कन्वर्ट करायचं, एक्स्ट्रा एफर्ट्स लावायचे, पण त्या परिस्थितीमध्ये संधी निर्माण केली गोलंदाजाने, पण त्या अपॉर्च्युनिटीला ग्रॅप करता आले नाहीये. जीवनदान मी म्हणेन संदेश केनेला. प्रयत्न करताना चुका होतात, चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून येतं ते यश. मात्र इथे या चुका ऍक्सेप्ट नसतीलच कॅप्टनला, बिकॉज गोलंदाज मेहनत करतायत. जी मेहनत कमलेश पाटीलने केली, इकॉनॉमिकल अवघ्या 6 धावांचं षटक होतं. ऋतिकने वाईडने सुरुवात केली, मात्र इथे फटका फसला होता संदेशचा. झेल सुटला असता तरी चाललं असतं, पण कोणी एका फिल्डरने तो अटेम्प्ट करणं हे फार गरजेचं होतं. बघा यश मिळेल ना मिळेल ती नंतरची गोष्ट, पण प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये असतं.
अडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बघा लढत चांगली रंगू शकते करण सर असं आता वाटायला लागलं, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी सध्याच्या घडीला गोलंदाजीचा स्तर फार चांगला आहे, बट फिल्डर्सला देखील आता थोडं मॅचमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल, थोडा फोकस आता इथनं करावा लागेल, कारण एक चूक इथनं या स्पर्धेला टाटा बाय बाय करण्यास भाग पाडू शकते वडवली बी टीमला. निश्चित नॉकआउट स्टेजला आपण सर्व सामने पाहतोय या स्पर्धेचे. 9 धावा आहेत सध्या. केसून मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला व्यवस्थित कनेक्शन नव्हतं, डीप मधून फिल्डर वेगाने आलाय फार. कमलेश चांगली फिल्डिंग थ्रो येतोय आणि इथे मिळते ते एकच धाव. विकेट आलेली नाहीयेत, धावा जरूर कमी आहेत, पण सूरज आणि संदेशने विकेट दिली नाही, ही महत्वपूर्ण बाब आतापर्यंत या डावामधली. धावसंख्या धावफलकावरती 10, बॉल शिल्लक आहेत अजूनही ते 15 आणि 15 बॉलमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत 18. बघा एक प्लस पॉईंट खऱ्या अर्थाने रिग्नेश 11 गोरसे बी टीमसाठी आहे की स्कोर कार्डचा प्रेशर नाहीये, रन्स कमी चेस करायचे आहेत, त्याचा खऱ्या अर्थाने ॲडव्हान्टेज आहे, कारण 1 ते 2 निर्धाव चेंडू जरी आले तरी सुद्धा ते कव्हर केले जाऊ शकतात. तोच ॲडव्हान्टेज सध्याच्या घडीला या मॅचमध्ये पुढे ठेवतो गोरसे बीला. आणि दुसऱ्या बाजूने या क्लायमेटचा ॲडव्हान्टेज घ्यायचा तो चेंज गेम वडवली बीला. गोलंदाजांना पोषक असं सध्याचं वातावरण आहे राहणार क्रीडा नगरीचं. फार चांगला फटका, गॅप मध्ये गॅप शोधलीये, पंच केल्या बॉलला, डीप मधून फिल्डर आला मिसफील्ड. आणि इथे काय घडलं आता, पुन्हा त्याने आतमध्ये ढकलून दिलं, बॅकिंगला आलेला फिल्डर थ्रो करतोय, नाराज आहे विशाल, कारण या क्षणाला एक एक धाव फार महत्वपूर्ण आहे, ती वडवली बीला देखील माहिती आहे. धावा मिळतात इथे 2 आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 12 वरती. ॲडव्हान्टेज जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला वडवली बी कडे जर आपण पाहिलं तर हे तर आहे की रन्स कमी आतापर्यंत खर्च झालेले आहेत, बट विकेट हवी आहे. अजून देखील या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी. ऋतिक पाटील विकेट शोधतायत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, शफल झालाय सूरज, बट यावेळेस धीम्या गतीने हा बॉल टाकला होता, पडल्यानंतर आतल्या दिशेने हा चेंडू आला होता. विशाल सांगतायत की डायरेक्ट हिटसाठी अटेम्प्ट करायला हवं होतं, थोडा रिस्क घ्यायला हवा होता, कारण रिस्क जर तुम्ही घ्याल तर रिवॉर्ड मिळेल, आणि रिस्क इथनं घेतला नाहीये फिल्डरने. पण हा थ्रो का केला नाही याचं कारण मला असं वाटतंय, कारण जेव्हा विशाल धावत होते ते असताना समोर उभे होते, हेच अनिलने त्याला सांगितलं, त्यामुळे कदाचित त्याने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला नाही. ऍक्शन रिप्ले, इन स्विंगर होता, विशाल बीट झाला, त्यानंतर अनिल आला आणि एक्झॅक्ट तेच घडलेलं आहे. विशाल स्टंपच्या समोर आला, त्यामुळे अनिलला थ्रो करता आला नाही आणि त्यामुळे इथे सिंगल देखील पूर्ण झालेली आहे. सिंगल धावसंख्या 13 वरती, सिंगल येणं त्या कशाही ये होत, धावफलक हलतं ठेवणं हे गोरसे बी साठी सध्या तरी चांगली बाब. डॉट बॉल आले, विकेट आले तर या मॅच मध्ये आणि रंजकता वाढणार आहे. येस नो डाऊट. नेक्स्ट बॉल फुल लाईन टाकलाय, सन्मान दिलाय संदेशने, एक सिंगल पूर्ण केली जाईल, दुसरीसाठी संदेश परतलाय, स्ट्रायकिंग एंडला थ्रो देखील आलाय, बट रनआउटची जी शक्यता होती ती टाळली गेली, कारण अगदी योग्य वेळेवरती सेफली क्रीजमध्ये पोहोचलाय संदेश. आणि आता खेळ देखील दरम्यान समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळक ठीक जाऊन पोहोचलं 15 वरती, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील 13 धावेंची आवश्यकता आहे. बघा या सामन्यामध्ये 2 बाजू आहेत टीम वडवली बी साठी. एक की सध्याच्या घडीला 13 धावा आहेत, कशा प्रकारे डिफेंड होतील याचा विचार करत राहणं, किंवा दुसरी बाजू की 13 धावा आहेत लढण्यासाठी, त्याच्यावरती आपण कशा प्रकारे लढू शकू, इथं मॅच जिंकू शकू, त्या पॉझिटिव्ह माइंडसेटने, त्या पॉझिटिव्ह अप्रोचने खेळ करायचा का, हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. बट बघा कारण जर पाहिलं गेलं, विचार जर केला तर 13 देखील भरपूर आहेत. कारण सध्याच्या घडीला चेंज द गेम वडवली बी टीमकडे गमवायला काही नाहीये, बट कमवायला भरपूर काही आहे. 12 मध्ये 13 डिफेंड होऊ शकतात, बट त्यासाठी येणारे जे 6 चेंडू आहेत ते महत्त्वाचे आहेत, कारण येणाऱ्या 6 मध्ये जर 1 ते 2 विकेट येत आहेत, 6 पेक्षा कमी धावा जर खर्च केल्या जात आहेत गोलंदाज शुभम पाटीलच्या माध्यमातून, तर ही लढत अंतिम षटकापर्यंत कायम असेल. बघा अंपायर्स देखील सांगतात जास्त वेळ खर्च होतोय टीम वडवली बी, सो फिल्डिंग सेट करा, सामन्याला सुरुवात करा. यानंतर आणखीन एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. RCC पेठ त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला फाईट देताना दिसणार आहे टीम ठेंबिवली. विशाल या मॅच मधल्या अनेक गोष्टी तुझ्या लक्षात आणेल. पहिल्या इनिंग मध्ये वडवली बीचे 5 फलंदाज कॅच आउट झाले होते, षटकारांचा प्रयत्न वारंवार होत होता, मात्र या इनिंग मध्ये तसं जास्त आपल्याला पाहायला मिळालं नाही. सूरज खेणे आणि संदेश खेणे स्कोरबोर्डचं प्रेशर नाही आहेत, हे मॅच आपल्याकडे, त्यामुळे ते फ्री माइंड आणि इथे असं नाही की ते रिक्स घेत नाहीयेत, फटके मारतायत, पण गॅपकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. हवेमध्ये कमी चेंडू आपल्याला जात असताना पाहायला मिळालाय. आता मारण्याचा प्रयत्न, पण इथेही चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नव्हता. पॉइंटचा फिल्डर कव्हर करेल, सिंगल मिळते. 12-13 ची मॅच होती, आता ते 11-12 वरती.
11-12 11 चेंडूवरती अजून देखील 12 धावांची आवश्यकता आहे आणि प्रामुख्याने गुरसे बी टीमला देखील ठाऊक आहे की 12 बाकी आहेत, 12 अजून देखील आपल्याला बनवायचे आहेत आणि हा खेळ खऱ्या अर्थाने हीच गोष्ट तर आपल्याला शिकवतो की जोपर्यंत ॲज अ टीम आपण फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत, जर आपण चेजिंग करतो, जोपर्यंत शेवटची रन आपण बनवत नाही तोपर्यंत मॅच आपण जिंकत नाही. त्या अनुषंगाने या 12 बनवणं देखील महत्त्वाचं आहे. 12 वाजून गेलेले आहेत, 12 धावा बनवायच्या आहेत गुरसे बी ला आणि जर फलंदाजांचे 12 वाजवले तर चेंज द गेम वडवली बी सामना जिंकणार आहे. आणि बघा बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढतीमध्ये अशा गोष्टी भरपूरदा घडलेल्या आहेत की रन्स जेव्हा कमी असतात त्या देखील डिफेंड होताना आपण पाहिलं, बट हा फुल टॉस या फटक्यानंतर कुठे ना कुठे या रेसमध्ये फारच पुढे आता आपल्याला रिग्नेश 11 गुरसे बी टीम पाहायला मिळेल. संदेश केने यांचा बाठमधनं हा षटकार आणि आता आपण म्हणू शकतो की हा सामना टीम रिग्नेश 11 गुरसे बी टीमच्या खिशामध्ये. संदेश केनेने संदेश दिला या षटकाराने. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 वरती. आता पाहिजे त्या फक्त 6 धावा. बॉल शिल्लक आहे 10. लेस दॅन द बॉल. लेट खेळलाय पॉइंटला फिल्डर मिसफिल्ड आणि आता चेंडू थांबणार नाही. या क्रीडांगणाचे आउटफील्ड फास्ट आहे. सीमारेषेच्या बाहेर चौकार. 2 धावांची गरज. फक्त 2च धावांची आवश्यकता आहे. समीकरण फारच इझी आता झालेलं आहे. खऱ्या अर्थाने इथनं लढण्यासाठी या षटकामध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की 6 पेक्षा कमी धावा, 1 ते 2 विकेट्स काढणं गरजेचं होतं, पण या 2 फटक्यांनी पूर्णपणे हा सामना आता गोरसे बी टीमच्या बाजूने जिंकवला. कारण आता फक्त आवश्यकता आहे 2 धावांची. इक्वेशन आता फारच इझी. राऊंड द विकेट. फक्त 2 धावांची आवश्यकता. हा फटका हुकचा आहे आणि हा फटका विजयाचा आहे. या फटक्यासोबत सामना समाप्त. पूर्णपणे एकतर्फी आपण म्हणूया हा सामना आपल्या नावावरती केलाय रिग्नेश 11 गुरसे बी टीमने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम रिग्नेश 11 गुरसे बी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीमचे पुरस्कर्ते रिग्नेशजी पाटील, प्रतापशेठ पाटील साहेब आणि तसेच हार्ड लक टीम चेंज द गेम वडवली बी. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया या सामन्याला. खऱ्या अर्थाने कलाटणी ज्याने दिली, ज्याने गेमला पूर्णपणे चेंज केलं